अंगमैन स्वरूप असणार श्रीमद नर्मदा महापुराण मायबापू या ठिकाणी आपण श्रवण करीत आहोत। भाग्याने मायबापू हो या कथेचा योग आपल्या जीवनामध्ये आला। समस्त हनुमान नगर वासियांच्या अथक अशा परिश्रमाने त्यांच्या अवतार्यातून मायबापू हो हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे। थोर मोठ्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं आपले हे हनुमान नगर आणि समस्त शिवसैनिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी घडून येत आहे। कथेसाठी उपस्थित समस्त माता भगिनी पुरुष वर्ग तरुण बारुद सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो। आणि कथेला सुशोभित करणारे समस्त संगीत तज्ञ गुरुबंधू मंडळी, आमची महाराज मंडळी, गुणीजन गायक वादक सर्वांच्या चरणी अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे आवाज माझा पोहोचतोय असे आमचे सतीश दादा, त्यांनाही वंदन करतो। आणि जे आपला कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवत आहेत असे आमचे अनिल दादा, यांनाही वंदन करतो। तर मायबापू हो आपल्या भाग्याने आपल्या पूर्व पुण्याने ही ज्ञान सरिता आपल्यापर्यंत आलेली आहे। म्हणून सर्वांनी कथेला सुरुवात करण्यापूर्वी त्या नर्मदा मैयाच्या तिचं गुणगान गाऊन आपल्या वाणीला पवित्र करून आपण त्या कथेला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी आळस मोकळा करून आपल्या वाणीच्या शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे। ओ मैया अमर कंटक वाली तुमको भोली भाली, कंटक वाली तुमको भोली भाली, मैया अमर कंटक वाली तुमको भोली भाली, मैया अमर कंटक वाली तुमको भोली भाली। तेरे गुण गाते गए साधु बजा बजा के ताली, तेरे गुण गाते गए साधु बजा बजा ताली, मैया अमर कंटक वाली तुमको भोली भाली, मैया अमर कंटक वाली तुमको भोली भाली, मैया चार भुजा धारी तुमको भोली भाली, मैया चार भुजा धारी बजा भोली भाली। नर्मदे है भूरे और बरकी सवारी हाथ कमल का फूल, भूरे मगर की सवारी हाथ कमल का फूल, भूरे मगर पर की सवारी हाथ कमल का फूल, भूरे मगर की सवारी हाथ कमल का फूल। सबको देती रिद्धि सिद्धि माँ, सबको देती रिद्धि सिद्धि, हमें कहीं क्यों भूल, हमें कहीं क्यों भूल, मैया चार भुजा धारी तुमको भोली भाली, मैया चार भुजा धारी तुमको भोली भाली, मैया
अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली। जय हो। ताली बजा। जय हो। श्री राधे। जय हो। नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मात और ताल नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मात और ताल नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मात और ताल नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मात और ताल। हम तो आए शरण तुम्हारे माँ हम तो आए शरण तुम्हारी शरण पड़े की फूल तो आए शरण तुम्हारी शरण पड़े की लाल मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली चार भुजाधारी तुम हो भोली भाली अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली। निर्धनियों को धन देती गए अज्ञानी को ज्ञान निर्धनियों को धन देती अज्ञानी को ज्ञान। निर्धनियों को धन देती गए अज्ञानी को ज्ञान निर्धनियों को धन देती अज्ञानी को ज्ञान। अभिमानी का मान घटाती अभिमान का मान घटाती ममता अभिमानी का नाम घटाती होती नाम निशा भैया हमार पंचवाड़ी तुम हो भोली भारी चार भुजाधारी तुम हो भोली भारी। मैया चार भुजाधारी तुम हो भोली भारी मैया चार भुजाधारी तुम हो भोली भारी। लाखों पापी तुमने तारी लगी न पलकी दे लाखों पापी तुमने तारे लगी न पलकी दे। लाखों पापी तुमने तारे लगी न पलकी दे लाखों पापी तुमने तारे लगी न पलकी दे। अब तो मैया मेरी बारी लगा लगा दी दे अब तो मैया रे बारे लगा के दे। मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली। अमर कंठ संतान तुम्हारा दो दारों के पार स्थान तुम्हारा दो दारों के पार। अमर कंठ स्थान तुम्हारा दो दारे के पार अमर कंठ स्थान तुम्हारा दो दारों के पार। या शिव शंकर करे तपस्या तुच्छ शिखर कैलाश या शिव शंकर करे तपस्या तुझ कर कैलाश। भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाई मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली। अमर कंटक वाली तुम हो भोली भाई मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली। नमो नर्मदा मगिरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नर्मदा मगिरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा मगिरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा मगिरेवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा नर्मदा मैया की जय। नर्मदे नर्मदे
सानिध्यामध्ये, पावन पुराण सानिध्यामध्ये मायबापू हो, आपले 2 सत्र निघून गेली. आज तृतीय सत्राला आपण प्रारंभ करतोय. आपल्या जीवनातलं अशुभ नष्ट करणारी, आपल्या जीवनातील ताप घालवणारी, आपल्या जीवनातील दुःख घालवणारी, आपल्या जीवनातील क्लेश घालवणारी ही माता नर्मदा मायबाप हो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि वेळ खूप महत्वाची आहे. आणि त्या वेळेचा जर आपण सदुपयोग केला नाही तर मायबाप हो, भविष्यात ती वेळ कधीच येत नाही. मला सांगा, आज काय तारीख आहे? 28. काल गेलेली 27 तारीख. आणि आज 28 तारीख. 8:20 झाले. मायबापू 8:20 या वेळेला आपण नर्मदा मैयाच्या पावन सानिध्यामध्ये आहो. तिच्या समोर आपण विद्यमान आहोत. ती वाङ्मयीन स्वरूपाने आपल्या समोर आहे. तर मायबापू, ही वेळ जर आपल्या जीवनातली गेली तर दुसऱ्या दिवशीचे 8:20 होतील. 29 तारीख येईल, पण 28 तारीख वार रविवार आणि संध्याकाळची 8:20 वेळ ही आपल्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. म्हणून मायबापू असं सांगतात की एखाद्या वेळेला आपल्याला जर काही व्याधी जडली, अचानक एखादा रोग जडला, आपली प्रकृती ढासळली, तर सज्जनांनो चांगला विलाज करून, चांगल्या डॉक्टरला भेटून, चांगल्या ठिकाणी इलाज करून आपली प्रकृती ठीक होऊ शकते. एखाद्या वेळेला आपल्याकडून गेलेलं द्रव्य, गेलेली संपत्ती पुन्हा प्रयत्न करून, पुन्हा कष्ट करून ती आपण पुन्हा मिळवू शकतो. एखाद्या वेळेला आपल्या जवळ जे काही ज्ञान आहे, जी कला आहे, त्याचा जर आपल्याला विसर पडला तर मायबाप पुन्हा साधना करून, पुन्हा अभ्यास करून आपण ते ज्ञान, ती विद्या ते पुन्हा मिळवू शकतो. पण मायबाप जीवनातला गेलेला वेळ आणि गेलेला दिवस तो आपण कधीच मिळवू शकत नाही. आणि वेळेचा काही भरोसा नाही. वेळ केव्हा आणि कधी कुणावर कशी येईल काही सांगता येत नाही मायबाप हो. म्हणून आपल्या हातामध्ये जी वेळ आहे, जो समय आहे, तो समय त्या ठिकाणी मायबाप चालत असतो. तर त्या समयाला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आपण कर्म केलं पाहिजे, त्याचा सदुपयोग केला पाहिजे. आणि सादर व्हावे. श्री संत सावता महाराज सांगतात की बाबांनो, जसा समय असेल त्या समयाला तुम्ही सादर व्हा. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणी दिवसी कसा एक दिवस येईल. लोक सांगतात, महाराज आमच्याजवळ एवढी संपत्ती होती, एवढी संपत्ती होती,
एवढं ऐश्वर्य होतं आमच्या घरी, हाती घोडे नोकर चाकर सर्व काही होतं. पण आता 2 टाइम खाण्याची पंचाईत आहे. माय बाप हो, समय समय की बात है, समय बड़ा बलवान. कागा लुटी गोपिया वही अर्जुन वही बाण. माय बाप हो, एक वेळ अशी होती, एक टाइम असा होता की अर्जुनाने संपूर्ण भारताला जिंकलं. एवढं बल होतं, एवढं सामर्थ्य होतं, एवढी शक्ती होती की त्या अर्जुनाच्या एका बाणाच्या टणत्काराने संपूर्ण विश्व कंपायमान व्हायचं. पांडव किती होते? फक्त 5 होते. आणि कौरव किती होते? नाही नाही, 101 होते. एक करून भरू का मी? तर मायबाप हो, महाभारताचं युद्ध अर्जुनाने एकट्याने जिंकलं. 1 साइड भांगणे बर, एका बाजूने जिंकलं. एवढी शक्ती, एवढं बल, एवढं सामर्थ्य अर्जुनाचं होतं. पण मायबाप हो, समय जसाच्या तसा राहत नाही, वेळ जशीच्या तशी राहत नाही. पण एक दिवस असा आला की त्याच अर्जुनाला संपूर्ण महाभारताचं युद्ध एकटा जिंकणारा अर्जुन, पण त्या अर्जुनाला वेळ अशी आली की साध्या भिल्ल लोकांनी त्याला लुटलं, त्याला बेदम मार दिला, हाणला अर्जुनाला. म्हणून मायबाप हो, वेळ कधीही बदलत असते. एक वेळ अशी होती की आज संध्याकाळी संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण झालं. अयोध्येमध्ये दवंडी पिटवण्यात आली की उद्या सकाळी अयोध्येचा राजा रामचंद्र होणार. मायबाप हो, वेळेने करवट बदलवली आणि दुसऱ्याच दिवशी असा प्रसंग निर्माण झाला की उद्याच्या दिवशी होणारा राज्याभिषेक तो 14 वर्ष पुढे ढकलण्यात आला. चौदा वर्षानंतर राज्याभिषेक झाला. मायबाप हो, जो रावण होता त्या रावणाला 10 शिर होती. या विश्वामध्ये तो कुणालाच घाबरत नव्हता. त्रिभुवनामध्ये त्याला सर्व घाबरत होते. सर्व देव देवता त्याने बंदी खाण्यामध्ये बंद करून ठेवले होते. पण मायबाप, एक वेळ अशी आली की त्याच्या कुळामध्ये दिवा लावायला सुद्धा कुणी राहील. कोण दिवस येईल कसा कोण दारतो, कोण दिवस येईल कसा कोण दारतो, कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो, कोण जाणतो, कोण जाणतो, कोण जाणतो, कोण जाणतो, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, किंवा कोण दिवस येईल कसा नाही या देहाचा भरवसा. मायबाप हो, जीवन हा एक प्रकारचा खेळ आहे. जीवन म्हणजे हा खेळ आहे. त्या जीवनाला जसं खेळ म्हणून आपण खेळतो त्याप्रमाणे तो खेळ खेळायचा आहे.
आणि तो खेळ म्हणजे सावध होऊन खेळायचा आहे. आणि जर का आपण त्या खेळामध्ये बेसावध झालो तर मायबापो, हरण्याच्या ऐवजी दुसरं आपल्या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. हरण्याशिवाय काहीच नाही. जो हारला तो काय करतो मग? तो रडतो. रडण्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच उरत नाही. कारण मायबापू हो, जीवन एक प्रकारचा खेळ आहे आणि तो प्रत्येकाला खेळावाच लागतो. पण तो खेळ ज्याला कळला त्याला कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. हो, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. तू असो मी असो, हा असो कुणी असो, दैव लेखना कधी तुझा घडला. खेळ कुणाला दैवाचा घडला. तू असो मी असो कुणी असो, कुणी असो, दैव लेखना कधी घडला. खेळ कुणाला दैवाचा घडला, खेळ कुणाला दैवाचा घडला. जवळी असून कासा दुरावा, घाव मनीचा तुला कळावा. ओ खेळ कुणाला दैवाचा कळला. मायबाप हो, जीवन म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे आणि तो खेळ आपण आनंदाने खेळायचा आहे. मला सांगा, खेळ खेळत असताना सर्वजण कसे दिसतात हो? आनंदात दिसतात. आणि आनंदाचं प्रतीक म्हणजेच खेळ आहे. जे दुःखी असतील ते खेळतात का नाही खेळत? ते रडत बसतात, चेहरा पाडून बसतात. तर मायबाप हो,